कथेचं नाव सखी, भाग दुसरा. लेखक आहेत शिवांकर. भाग पहिला पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आता पुढे. लग्नानंतर दिव्याने मंदिराच्या पुजाऱ्याचा आशीर्वाद घेतला. पुजारीजी, आशीर्वाद द्या मला. दिव्याने पुजाऱ्याला आशीर्वाद मागितला. काय झाले आहे बेटा? काय त्रास आहे तुला? पुजाऱ्याने विचारले. पुजारीजी, मला एक आत्मा त्रास देते, दिव्या पुजाऱ्याला म्हणाली. पुजाऱ्याने एक रक्षासूत्र दिव्याच्या हातात बांधले. मुली, हा देवाचा प्रसाद आहे. आता कोणतीही वाईट आत्मा तुझ्या शरीरात शिरणार नाही किंवा त्रास देणार नाही, असे बोलून पुजाऱ्याने दिव्याला आशीर्वाद दिला. आता दिव्या आणि सचिन बँगलोरकडे निघाले. दोघेही विमानात बसले. दिव्याने खिडकीकडील सीट घेतली होती. विमान सुरू झाले. दिव्याने सचिनचा हात घट्ट पकडला. तिला जे हवे होते ते मिळाले होते. डोळे बंद करून ती आपल्या वैवाहिक जीवनाचे स्वप्न बघू लागली. आता तिच्या स्वप्नात ती लाल साडीवाली स्त्री येत नव्हती. तिने रक्षासूत्राचे आभार मानले. विमान बँगलोर येथे उतरले. दिव्या झोपली होती. सचिनने हळूच तिला गालावर किस करून उठवले. हे काय केले? असे बोलून दिव्या लाजली. अगं, घर आले आहे म्हणून उठवले, सचिनने तिला लाडात सांगितले. दोघेही घरी पोहोचले. आपलं नवं घर बघून दिव्या खुश होती. घर म्हणायच्याऐवजी ते एक फ्लॅटच होते. वामनराव आणि सचिनच्या आईने दिव्याचे स्वागत केले. ये सुनबाई, दिव्याच्या आईने तिला आत घेतलं. फ्लॅटमध्ये एक हॉल, 3 बेडरूम, किचन होते. आपले संसार बघून दिव्या खुश होती. सुनबाई, तुझे दागिने काढून मला दे, मी माझ्या अलमारीत सांभाळून ठेवते, दिव्याची सासू दिव्याला बोलली. दिव्याच्या वडिलांनी दिव्याला सोन्याच्या दागिन्यांनी मडवून सासरी पाठवले होते. दिव्याने आपले दागिने काढून सासूला दिले. जा दिव्या, उजवीकडे आपला बेडरूम आहे, जाऊन आराम कर, सचिन दिव्याला बोलला. अरे जेवण? सचिनच्या आईने विचारले. आई, आम्ही बाहेर जेवलो, आता तिला आराम करू दे, सचिनने त्याच्या आईला सांगितले. दिव्या बेडरूममध्ये गेली. ती रोमांचित आणि घाबरलेली असे दोन्हीही होती. आज तिची सचिनबरोबर पहिली रात्र होती. ती आरशात बघून स्वतःच लाजत होती. तिने रूमचे लाईट मंद केले. एसीने रूम थंड केली. गुलाबाच्या अत्तराने स्वतःचं शरीर सुगंधित केले. तिने पूर्ण बेडरूम गुलाबाच्या फुलांनी सजवले. रूम सजवल्यानंतर ती आता स्वतःला सजवू लागली. तिने आपले केस मोकळे सोडले. गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली. गुलाबी रंगाची साडी घातली. तिने साधा पण मनमोहक असा शृंगार केला. पहिलीच सुंदर असलेली दिव्या या गुलाबी रंगाच्या शृंगाराने अधिकच आकर्षक दिसत होती. सचिनने दार लोटले आणि तो आत आला. त्याच्या हातात दुधाचा ग्लास होता. दिव्या, हे दूध तुझ्यासाठी, सचिन बोलला. हे काय? तुम्ही का आणले माझ्यासाठी दूध? दिव्या आश्चर्याने त्याला म्हणाली. हो, आता प्रश्न नको करूस, सचिनने असे बोलत दिव्याला आपल्या हाताने दूध पाजले. नंतर त्याने हळूच दिव्याचा हात पकडला. त्याचा हात दिव्याला उबदार वाटत होता. दिव्याला आता फक्त सचिनशी एकरूप व्हायचे होते. दिव्या त्याच्या डोळ्यात डोळे टाकून बघू लागली. सचिनने हळूच तिची कंबर पकडली आणि एका झटक्यात तिला आपल्याकडे ओढले. एरवी थोडाही धक्का सहन न करणारी दिव्या या झटक्याने मात्र अधिकच रोमांचित झाली. मला तुमच्यात सामावून घ्या, दिव्या बोलली. सचिन हसला आणि त्याने दिव्याला अलगद आडवे उचलले. दिव्याचा हात त्याच्या गळ्यात होता. सचिनने तिला बेडवरती झोपवले आणि सचिन मागे वळला. तो तिथून जाणार इतक्यात दिव्याने त्याचा हात पकडला. कुठे चालले? माझ्या मनात वादळे निर्माण करून दिव्या तिच्या मधोश आवाजात बोलली. 10 मिनिटे दे मला, थोडं कंपनीचं काम आहे, त्याच्याविषयी बोलण्यासाठी मिस्टर गौरव आले आहेत. हा कॉन्ट्रॅक्ट जर मला मिळाला तर आपली कंपनी अधिक मोठी होईल, सचिन दिव्याला प्रेमाने म्हणाला. ठीक आहे, पण लवकर या, दिव्याने स्वतःला सावरले.
सचिन निघून गेला आणि दिव्या शांत बेडवर आडवी पडून राहिली. तिला सचिन हवा होता. हळूहळू तिचे डोळे भारी होऊ लागले आणि सचिनची वाट पाहत ती झोपी गेली. दिव्या, दिव्या, ओ राजकुमारी, उठा, असा आवाज दिव्याच्या कानावर आला. दिव्या उठून बसली. तिच्यासमोर तिची सासू होती. सासूचे रागाने लालबुंद झालेले डोळे बघून दिव्याला भीती वाटली. तिची साडी सुटलेली होती. तिने चादर अंगावर घेतली. काय झालं आई? दिव्याने विचारले. काम कोण करेल राणीसाहेब? सचिनच्या आईने चिडून तिला विचारले. माफ करा, उशीर झाला, करते मी काम, दिव्या बोलली. दिव्याची सासू रागाने तिथून निघून गेली. दिव्या बेडवरून खाली उतरली. अचानक तिला आपले पोट खूप दुखत आहे असे जाणवले. एक तर उशीर झाला आणि आता हे पोट पण त्रास देत आहे. दिव्याने संताप व्यक्त केला. दिव्या आपले दुखणे विसरून कामाला लागली. ती पटकन तयार होऊन किचनमध्ये गेली. डायनिंग टेबलवर वामनराव आणि त्यांची पत्नी बसले होते. तुझा नवरा तर बिना चाय पिता गेला, निदान आम्हाला तरी चाय मिळू दे, दिव्याची सासू तिला टोमणे मारत बोलत होती. दिव्याने आपल्या माहेरी कधी काही काम केलेले नव्हते. तिच्या घरी कामवाली बाई होती. जेमतेम लग्न ठरल्यानंतर ती जेवण बनवणे शिकू लागली. घाबरत तिने पाणी उकळण्यास गॅसवर ठेवले. आधी दूध टाकू की चायपत्ती, ती विचार करू लागली. तिला काहीच सुचत नव्हते. तिला कामाची सवय नव्हती. इंटरनेटवर बघू असा विचार करून ती बेडरूममध्ये आपला मोबाईल घेण्यास गेली. बेडरूममध्ये गेल्यावर ती मोबाईल शोधू लागली. तिला तिचा मोबाईल सापडत नव्हता. तिने पूर्ण रूम शोधून काढली. सासूबाई आणि सासरे चायची वाट पाहत असतील. चल लवकर बनवू आपण आपल्या मनाने, मोबाईल नंतर शोधेल, अशी बोलून ती नाईलाजाने किचनमध्ये आली. किचनमध्ये बघते तर काय, चाय तयार झाली होती. सासूबाईंनी तयार केली असेल, आपण तर फक्त पाणी उकळत ठेवले होते, दिव्या स्वतःशीच स्वतःच्या मनात बोलली. दिव्याने चाय गाळली आणि 2 कप भरून ती डायनिंग टेबलजवळ आली. तिच्या सासूने आणि सासऱ्यांनी चाय प्यायली आणि त्यानंतर ते म्हणाले, आम्ही आज बाहेर जाणार आहोत, संध्याकाळपर्यंत येऊ, तोपर्यंत तू जेवण तयार करून ठेव, तोपर्यंत सचिन पण ऑफिसमधून येईल, सचिनची आई दिव्याला म्हणाली. दिव्याने सुद्धा होकारार्थी मान हलवली. वामनराव आणि त्यांची पत्नी निघून गेले. दिव्यासुद्धा चाय प्यायली आणि तिच्यासमोर कपडे धुण्याचे आव्हान आता होते. तिच्या सासूने पूर्ण गावाचे कपडे धुण्यासाठी जमा केले होते असे वाटत होते. दिव्याने कधी रुमाल पण धुतला नव्हता. ती कपडे धुत बसली. 2-3 तास कसे निघून गेले कळलं नाही. ते कपडे बकेटमध्ये भरून ती सुकवण्यास टेरेसकडे निघाली. ती जड बकेट घेऊन ती कशीबशी टेरेसपर्यंत पोहोचली. किती त्रासदायक असते हे वैवाहिक जीवन, पण सचिनला मिळवण्यासाठी थोडा त्रास तर सहन करावा लागेल ना. मी असे करते, सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉब करते आणि घरी कामवाली लावते, म्हणजे मला जे काम जमते ते मी करू शकेल, दिव्या मनात विचार करत होती. विचार करता करता तिने कपडे दोरीवर सुकवले. हे काय आहे? मागून आवाज आला. दिव्याने वळून पाहिले. सारथी मंगल कार्यालयात वॉशरूमजवळ आपल्या मुलीसोबत दिसलेली स्त्री तिच्या मागे होती. कोण तुम्ही? का त्रास देता मला? दिव्या बोलली. मी आणि त्रास? मी तुला वाचवत आहे. वामनरावची बायको फारच वाईट आहे, खूप त्रास देते. तुला त्या हॉलमध्ये बघताच मी समजली होती की तुला काही घरकाम येत नाही, म्हणून मी तुला सचिनशी लग्न करू नको अशी बोलली होती. ती स्त्री हसत बोलली. येते मला काम, दिव्या आत्मविश्वासाने बोलली. दिसत आहे तुझे काम. तुझ्या सासूच्या साडीवरून साबण देखील निघाले नाही. कपड्यांना फक्त साबण लावून होत नाही तर त्यांना घासावे देखील लागते, ती स्त्री बोलली.
मग मी काय करू? मी कधी रुमाल देखील धुतला नाही. दिव्या खाली बसून रडू लागली. रडू नको. दे हे कपडे माझ्याजवळ. धुते मी. शिकून घे मी कशी धुते ते. ती स्त्री तिला म्हणाली. त्या स्त्रीने ते सर्व कपडे घेतले आणि टेरेसवरच धुणे सुरू केले. घरकामात ती स्त्री निष्णात दिसत होती. दिव्या बाजूला उभे राहून तिचे कौतुक पाहत होती. त्या स्त्रीने अर्ध्या तासात कपडे धुवून सुकवण्यास टाकून दिले. ताई, धन्यवाद. मला काही तुमचे नाव माहीत नाही, पण तुमची मदत मी कधी विसरणार नाही. दिव्या तिचे आभार मानत तिला बोलली. अगं, मी तुझ्या शेजारच्या फ्लॅटमध्येच राहते. तुझ्या फ्लॅटची आणि माझ्या फ्लॅटची किचनची भिंत एकच आहे. माझे नाव मोनाली आहे, पण तू मला ताईच बोल आणि काही काम पडले तर बोलायला संकोच करू नकोस. मोनाली तिला बोलली. ताई, मला संध्याकाळचे जेवण तयार करायचे आहे, पण मला जेवण तयार करता येत नाही. तुम्ही काही मदत कराल का? दिव्याने मोनालीला विनंती केली. त्यावर मोनाली म्हणाली, अगं, तुझ्या फ्लॅटमध्ये मी काही येऊ शकत नाही. माझ्या नवऱ्याने मला तिथे येण्यास मनाई केली आहे. पण तू किचनमध्ये जाऊन तुझ्या गॅसच्या भिंतीला लागून असलेल्या भिंतीजवळ थांब. तेथून आपण संवाद साधू शकतो. नंतर मी जसे बोलेल तसे जेवण तयार कर. मोनाली तिला म्हणाली. ताई, तुम्ही तुमच्या किचनमध्ये, मी माझ्या किचनमध्ये. आपला संवाद कसा होईल? दिव्या जरा वैतागून बोलली. अगं, ती भिंत पोकळ आहे आणि भिंतीला कान लावले की आवाजसुद्धा स्पष्ट येतो. अशा प्रकारे मी तुला मदत करू शकते. जा लवकर किचनमध्ये, मोनाली बोलली. दिव्या किचनमध्ये गेली. ताई, आली मी किचनमध्ये, दिव्या बोलली. हो दिव्या, आता मी सांगते तसे कर, मोनाली बोलली. दिव्याला मोनालीचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. आता दिव्या मोनालीने सांगितल्याप्रमाणे जेवण तयार करू लागली. हळूहळू करत दिव्याने मोनालीच्या मदतीने संपूर्ण जेवण तयार केले. दिव्या, जेव्हा तुला माझी गरज पडेल तेव्हा ही भिंत 2 वेळा हाताने ठोकायची. मी तुला माझ्या किचनमधून मदत करेल, असे मोनाली बोलली. आता कुठे दिव्याला धीर आला. संध्याकाळी वामनराव व त्याच्या पत्नीसोबत घरी आले. काय गं, जेवण झालं का? दिव्याच्या सासूने तिला ठणकावून विचारले. हो आई, झालं. मी यांची वाट पाहत आहे, दिव्या बोलली. माझा मुलगा काही तुझ्यासाठी लवकर येणार नाही. त्याचे जीवन काही आपल्यासारखे सामान्य नाही. तू जेवण वाढ आमच्यासाठी, दिव्याची सासू तिला पुन्हा बोलली. दिव्याला भीती वाटत होती. कसे झाले असेल जेवण? सासूबाईंना आवडेल का? असे अनेक प्रश्न तिच्या मनात येत होते. दोघांनीही जेवण केले. दोघांनी पोट भरून जेवण केले म्हणून दिव्या आनंदी होती. ते दोघे उठून आपल्या बेडरूमकडे निघून गेले. आता दिव्या एकटीच जेवण करायला बसली. ती जेवण करतच होती की कोणी मागून तिला दिव्या असा आवाज दिला. तिने मागे वळून पाहिले तर तिथे तीच लाल साडीवाली स्त्री होती. दिव्या, मला पण जेवण दे, भूक लागली आहे, आपली रक्ताने माखलेली जीभ दाखवत ती स्त्री बोलली. दिव्याच्या आयुष्यात ती परत आली होती, पण दिव्याला आता तिची सवय झाली होती. दिव्या तिला घाबरली, पण तिने आपले मानसिक संतुलन बिघडू दिले नाही. आता तिने आपल्या हातातील रक्षासूत्र त्या पिशाचिनीला दाखवले. ते रक्षासूत्र बघताच ती नाहीशी झाली. दिव्याने ती भांडी आणि आपले जेवणाचे ताट तसेच डायनिंग टेबलवर राहू दिले आणि आपल्या बेडरूममध्ये पळ काढला. ती अंगावर चादर घेऊन आडवी झाली. अचानक बाहेरचा फ्लॅटचा दरवाजा कोणी उघडला? कोण आले आता? चोर तर नाही ना? दिव्या स्वतःशीच बोलली. पावलांचा आवाज येत होता.
तो पावलांचा आवाज तिच्याकडे येत होता. हळूच कोणी तिच्या रूमचा दरवाजा बाहेरून उघडला. दिव्याने स्वतःला चादरीने लपवून घेतले, पण तो सचिन होता. दिव्याने धावत जाऊन सचिनला पकडले. सचिनने तिला झटक्याने दूर केले. सचिन दारूच्या नशेत होता. अहो, काय करता आहात हे? दिव्याने विचारले. तू मला आवडत नाही, सचिनने दिव्याला ठणकावून सांगितले. काय? मी तुझ्यासाठी सगळे सोडून आली आणि तू आता सांगतो की मी तुला आवडत नाही? दिव्या रागाने त्याला म्हणाली. सचिनने आपल्या कमरेचा बेल्ट काढला आणि तो दिव्याला मारू लागला. त्याने स्वतःचे हात दुखेपर्यंत दिव्याला मारले. दिव्या अर्धमेली झाली. त्याने तिला जमिनीवरच पडून राहू दिले आणि तो जाऊन बेडवरती झोपला. दिव्या वेदनेने विवळत होती. सकाळी सचिनने एक बादलीवरून पाणी दिव्यावर ओतले आणि म्हणाला, उठ, काम कोण करील? सचिनने दिव्याला उठवत विचारले. मला घरी जायचे आहे. माझा मोबाईल हरवला आहे. मला तुमचा मोबाईल द्या. मला घरी बोलायचे आहे. दिव्या त्याला मागणी करू लागली. सचिनने तिचा चेहरा हिरवा निळा केला होता. तुझा मोबाईल हरवला नाही आहे. तो मोबाईल मीच तोडून फेकला आहे आणि आता तू कुठेच जाऊ शकत नाही, कारण या इमारतीखालील चौकीदार तुला कुठेही जाऊ देणार नाही, सचिन तिला हसत म्हणाला. दिव्या आता रडू लागली. उठ लवकर आणि कामाला लाग. जर तू तुझे काम व्यवस्थित केले तर मी तुला आज मारणार नाही. बघ, चेहरा किती खराब झाला आहे तुझा. याचेच तर काम आहे मला, सचिन तिची खिल्ली उडवत बोलला. दिव्याला अधिक मार खायचा नव्हता. ती तशीच उठली आणि किचनमध्ये गेली. किचनमध्ये रात्रीची भांडी स्वच्छ करून ठेवलेली होती. सचिनच्या आईने धुतली असतील बहुतेक, दिव्या स्वतःशी बोलली. आता दिव्याला कपडे धुण्यासाठी जायचे होते. तिने सचिनची अलमारी उघडली. महागडे ब्रँडेड कपडे, महागडे परफ्यूम्स, महागडे वॉचेस यांनी सचिनची अलमारी भरली होती. तिने हळूच खराब झालेले ड्रेस धुण्यासाठी घेण्यास सुरुवात केली. इतक्यात अलमारीमधून एक फोटो अल्बम खाली पडला. दिव्याने ते उघडून पाहिले. ते सचिनच्या लग्नाचे अल्बम होते. सचिनचे मोनालीसोबत लग्न झाले होते. आता दिव्याला सर्व प्रकार समजू लागला. मोनालीचे तिच्याजवळ येणे, तिला लग्न न करण्याचा सल्ला देणे, म्हणजे सचिनला मोनाली आवडते, दिव्या स्वतःशी बोलली. ती रागात फ्लॅटच्या बाहेर पडली आणि मोनालीच्या फ्लॅटकडे जाऊ लागली. मोनालीच्या फ्लॅटला लॉक होते. ती टेरेसवर असेल, दिव्या स्वतःशी बोलली आणि टेरेसकडे जाऊ लागली. मोनाली टेरेसवरच होती. तिच्या कडेवर तिचे बाळ होते. ती इमारतीवरून बाहेरचे जग पाहत होती. म्हणजे तू आहे सचिनच्या जीवनात. का फसवले मला तुम्ही दोघांनी? दिव्या रडत तिला म्हणाली. माझे सत्य तू समजते तसे नाही आहे दिव्या, मोनाली तिला म्हणाली. काय आहे मग सत्य? दिव्याने मोनालीला विचारले. माझी प्रेमकथा सुरू होते 3 वर्षा पहिले. मी काही जास्त शिकलेली नव्हती, पण मी दिसायला सुंदर होती. माझ्या गावातील मुले माझी एक झलक पाहण्यासाठी तासनतास माझ्या घरासमोर उभे राहायचे. पण मी माझे हृदय हारले होते वामनराव यांच्या मुलाला, म्हणजेच सचिनला. सचिनचे मूळ गाव पेत्रिक गाव आणि माझे गाव दोन्ही सारखेच होते. तो सुट्टीत आला की माझ्यासोबत खेळायचा. आम्ही दिवसभर गप्पा मारायचो, शेतात जायचो, चिंचा पाडायचो. पण त्याने 12वी नंतर गावात येणे बंद केले. अधूनमधून तो मोठा इंजिनियर झाला आहे किंवा अमेरिकेत राहतो अशी बातमी यायची. मी त्याची आतुरतेने वाट पाहत होते. मला त्याला बघायचे होते. आणि अचानक एक दिवस वामनराव घरी आले आणि त्यांनी माझा लग्नाचा प्रस्ताव ठेवला. माझे पूर्ण कुटुंब आनंदी होते. पण लग्नासाठी हुंड्यात वामनरावांनी 50 लाखांची मागणी केली. माझ्या कुटुंबाने त्यांची मागणी मान्य केली. आपली जमीन विकून आणि काही कर्ज काढून माझ्या कुटुंबाने वामनराव यांना 50 लाख रुपये दिले. माझ्या लग्नाचा दिवस उजाडला. माझ्या कुटुंबाने सचिनच्या नातेवाईकांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या.
त्याच्या रुबाबला शोभेल असे गावात मंडप उभारले, गावजेवण दिले. त्या दिवशी गावातील कुत्रेही उपाशी झोपले नव्हते. माझ्या वडिलांनी आणि भावांनी आपली उपजीविकेची जमीन विकून माझा हा हट्ट पुरवला होता. मी सचिनच्या फ्लॅटमध्ये नवरी बनून आली. त्या दिवशी मी आपल्या सुखी भावी आयुष्याची स्वप्ने रंगवत होती. पण तेथे गेल्यावर वामनराव आणि त्यांच्या पत्नीने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. गृहप्रवेश करताच त्यांनी माझ्या वडिलांनी दिलेले दागिने हिसकावून घेतले. सचिनसाठी मी हसत हसत ते सुद्धा त्यांना देऊन टाकले. लग्नाच्या पहिल्या रात्री सचिन माझ्याजवळ आला. तो माझ्याशी प्रेमाच्या गोष्टी करेल अशी माझी अपेक्षा होती, पण त्याने अशा कोणत्याही गोष्टी केल्या नाही. त्याने एक ग्लास दूध आणले आणि मला पिण्यास सांगितले. मी ते प्यायले. ते दूध पिऊन मी बेडवर आडवी झाली. सचिन पण माझ्याजवळ झोपला. हळूहळू माझे डोळे जड होऊ लागले आणि मी झोपी गेली. नंतर मला एकदमच सकाळी जाग आली. मला काही वेगळे वाटत होते, पण मी तिकडे दुर्लक्ष केले आणि तयार होऊन घरकामाला लागली. मी दिवसभर न थकता काम करत असे. एवढे काम करून पण सचिनच्या आईचे आणि वामनराव यांचे टोमणे ऐकत असे. प्रसंगी सचिनची आई हात पण उगारत असे, पण आपली आई आहे असे समजून मी सहन करून घेत असे. असाच माझा क्रम 15-20 दिवस चालला, पण सचिनशी माझे काही मन भरून गोष्टी झाल्या नाही. तो दिवसा घरी नसायचा आणि रात्री आला की मला दूध पाजायचा आणि मग मी झोपून जायचे. मला ते दूध काहीतरी विचित्रच वाटायचे. त्याची चवच वेगळी होती. एके रात्री मी ते दूध पिण्याचे नाटक केले आणि फक्त डोळे बंद करून बेडवर आडवी झाली. अर्ध्या तासाने दारावरची बेल वाजली. सचिन उठला आणि बाहेर गेला. बाहेर कोणीतरी आले होते. सचिनने त्याला आत घेतले. आता हॉलमध्ये ग्लासचा आवाज ऐकू येत होता. अर्ध्या तासाने सचिन बेडरूममध्ये आला आणि त्याने बेडरूमचे दार लावले. त्याच्यासोबत दारूचा वास पण रूममध्ये आला. तो माझ्या बाजूला झोपला. मी डोळे लावून बंद करून पडून होती. इतक्यात त्याने माझा हात उचलला. सचिनने आज पहिल्यांदा मला स्पर्श केला म्हणून मी आनंदी होते. तो माझ्या बोटांना चावू लागला. हे काय करत आहेत बोलून मी डोळे उघडले, तर तो सचिन नव्हता, कोणीतरी दुसराच पुरुष होता. मी उठून बाजूला झाले. सचिन, आई, बाबा, आपल्या घरात चोर घुसले आहे, मी ओरडू लागली. सचिनने बेडरूमचा दरवाजा उघडला. त्याच्या मागे त्याचे आई बाबा पण आले. बघा ना सचिन, हा माणूस आपल्या बेडरूममध्ये शिरला आणि माझ्याजवळ झोपला होता, मी सचिनला पकडून बोलली. सचिनने मला स्वतःपासून दूर केले. हे मिस्टर मुकुंद आहेत. ते आपल्या कंपनीमध्ये लाखो रुपये लावणार आहेत. त्यांना खुश ठेवणे तुझी जिम्मेदारी आहे. मला त्या पुरुषाकडे लोटत सचिन बोलला. हे काय? अहो, तुम्ही मला स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्या माणसाबरोबर झोपण्यास सांगत आहेत. मी तुमची पत्नी आहे. मी सचिनकडे हे पाप न करण्याची विनंती केली. त्यावर सचिन बोलला, हे पाप तर तू प्रत्येक रात्री येथे आल्यापासून करत आहे. मी रोज रात्री झोपेच्या गोळ्या असलेले दूध तुला पाजतो आणि तू झोपल्यावर माझ्या कंपनीत पैसे लावणारे किंवा माझ्या कंपनीला कंत्राट देणारे लोक तुझा उपभोग घेतात. त्यासाठीच तर मी तुझ्याशी लग्न केले आहे. माझे लग्न पहिलेच एका अमेरिकन स्त्रीसोबत झालेले आहे. ती या शहरात दुसरीकडे राहते. सचिन हसत बोलला. माझ्यासोबत विश्वासघात झाला होता. मी त्यांच्या आईबाबांजवळ गेली. ते तिथेच उभे होते. आई, बघा ना सचिन काय म्हणताय, मी तिचा हात पकडत बोलली. सचिनच्या आईने माझ्या कानाखाली वाजवली. ए पोरी, मी काही तुझी आई नाही. माझ्या मुलाला तुझ्याशी लग्न करायचे नव्हते, पण मीच त्याला हा उपाय सांगितला. तुझ्या बापाकडून मिळालेल्या 50 लाखाने त्याने कंपनी उभारली आणि आता तिला चालवण्यासाठी तू या महानुभावांना खुश कर. या फसवेगिरीत सगळे सामील होते, पण मी त्या पुरुषाच्या जवळ जाण्यास नकार दिला. सचिनने सगळ्यांना रूम बाहेर जाण्यास सांगितले. त्याने कमरेचा बेल्ट काढला आणि मन भरेपर्यंत मला मारले. त्या माराने मी अर्धमेली झाली. त्याने मला उचलले आणि बेडवरती टाकले. माझे शरीर हलत पण नव्हते. नंतर तो पुरुष आत आला आणि त्याने माझा मन भरेपर्यंत उपभोग घेतला.
ते सहन केल्याशिवाय माझ्याजवळ पर्याय नव्हता. सकाळ झाली. तो पुरुष निघून गेला. मी उठली. मला चालता पण येत नव्हते. तशीच मी बाथरूममध्ये गेली. शॉवर चालू करून त्याच्या खाली बसली. थोडा वेळ बसून मी पटकन साबण घेतला आणि जोरात शरीराला लावू लागली. नंतर माझ्या शरीराला घासू लागली. माझे अपवित्र झालेले शरीर मला स्वच्छ करायचे होते. मला माझ्या शरीराचा किळस येत होता. शेवटी मी अंघोळ आटपून बाहेर आली. वामनराव आणि त्यांची बायको डायनिंग टेबलवर शांत बसून होते. त्यांच्यासाठी काहीच झाले नव्हते. आता माझी हीच दिनचर्या झाली होती. दिवसा काम करायचे आणि रात्री सचिन जे पुरुष घरी आणेल त्यांना खुश करायचे. फक्त टेरेसवरती आली की मला शांती मिळायची. इथून माझ्या गावाकडे जाणारी बस दिसते. ती बघ आता पण दिसत आहे. पण त्या बसमध्ये बसून जाता येत नव्हते. खाली सचिनचा चौकीदार उभा असे आणि खरे तर माझी पण जाण्याची इच्छा नव्हती. कसे जाऊ परत बाबा आणि भावाकडे? पहिलेच त्यांनी माझ्यामुळे जमीन विकली आणि नंतर ते कर्जबाजारी झाले. मला त्यांना अधिक त्रास द्यायचा नव्हता. असे करत 6 महिने निघून गेले. एक दिवस स्वयंपाक करताना मला एक उपाय सुचला. माझ्या या सुंदरता मूळ आहे. पर पुरुष रात्री माझ्याजवळ येतात. जर हा चेहराच मी विद्रूप करून टाकला तर? मी खूप खुश झाले. आता आपली या नरकातून सुटका होईल असे मला वाटू लागले. मी गॅसवर तवा गरम होण्यास ठेवला. तो तवा गरम झाल्यावर मी माझा चेहरा त्या तव्यावर ठेवणार होती. हे विचार करत असतानाच मला मळमळ सुरू झाली. मी वॉश बेसिनकडे गेले आणि तिथे उलटी करू लागले. सचिनच्या आईने हे पाहिले. ती माझ्याजवळ आली. अभिनंदन, तू आई होणार आहेस, ती हसत बोलली. मी चिंतेत पडली. आता हे होणाऱ्या दुसऱ्याच्या बाळाचा सांभाळ सचिन करेल का? मी याला जन्म देऊ की नाही? यात या बाळाची काय चुकी? मी या बाळाला जन्म देईल, मी स्वतःशीच बोलली. मी स्वतःचा चेहरा खराब करण्याचा विचार सोडून दिला. रात्री सचिन घरी एका नव्या पुरुषाला घेऊन आला. मी त्याला त्याच्या आईवडिलांच्या रूममध्ये घेऊन गेली. मी तुमच्या प्रत्येक गोष्टी मान्य करेल. तुम्ही जसे बोलाल तसे करेल. पण मी आई बनणार आहे. कृपा करून त्या बाळास या जगात येऊ द्या, मी त्यांना विनंती केली. सचिन रागाने लाल झाला. तो माझ्यावर धावून आला. इतक्यात वामनराव यांनी त्याला अडवले. पोरी, तू आमच्या इच्छा पूर्ण कर, आम्ही तुझी इच्छा पूर्ण करू, वामनराव बोलले. मी त्यांची अट मान्य केली. 9 महिन्यानंतर मला एक मुलगी झाली. तीच माझे जग होती. मी ते बोलतात त्याप्रमाणे वागायची. ते माझ्या मुलीला जगू द्यायचे. माझा वापर करून सचिनची कंपनी मोठी झाली होती. तो आता कंपनीच्या कामासाठी जास्त वेळ परदेशातच असायचा. मी आणि माझी छोटी प्रिया दोघे या टेरेसवर खेळायचो, जगायचो. माझे पूर्ण दुःख तिने नाहीसे केले होते. साधारण प्रिया 1 वर्षाची झाली होती. त्या दिवशी मी सचिन आणि त्याच्या आईवडिलांसाठी चाय बनवत होती. मी चहा घेऊन त्याच्या रूममध्ये घेऊन जाऊ लागली. रूमचा दरवाजा थोडा उघडा होता. तिघेजण त्या रूममध्ये बसून प्रियाविषयी काही बोलत होते. मी दारातच थांबून त्यांचा गप्पा ऐकू लागली. बरं केले बाबा, तुम्ही त्या दिवशी मला दिव्याला काही करण्यापासून अडवले. आता त्या प्रियाला जगविण्यासाठी दिव्या आपल्या सगळ्या गोष्टी मान्य करते, सचिन बोलत होता. अरे बेटा, काही दिवस थांब. आता काही दिवसात ती प्रिया मोठी होते. एक तर ती तिच्या आईची जागा घेईल किंवा आपण ती 18 वर्षाची झाली की पैसे घेऊन एखाद्या श्रीमंत म्हाताऱ्यासोबत तिचे लग्न लावून देऊ, असे बोलून वामनराव व इतर जण हसू लागले. हे ऐकून मी स्तब्ध झाली. माझे सासरचे हे मनुष्य नव्हतेच, ते मला राक्षस जाणवू लागले. एकाएकी माझ्या हातातील चहाचा ट्रे खाली पडला. आवाज झाला. आमच्या गप्पा चोरून ऐकते म्हणून सचिन माझ्या मागे धावला. मी पण धावत सुटली. हॉलमध्ये खेळणारी प्रियाला उचलून मी किचनमध्ये गेली आणि किचनचं दार मी लावून घेतलं. बाहेर सचिन दार जोरात ठोकत होता. मला काय करावं ते सुचत नव्हतं. मला माझ्या प्रियासाठी माझ्यासारखे जीवन नको होते. मी तिला जवळ घेतले आणि या हाताने तिचे तोंड व नाक बंद केले. थोडा वेळ संघर्ष करून ती शांत झाली. इतक्यात सचिनने किचनचे दार तोडले. सचिन आणि त्याची आई आत शिरली. आता मी सर्वांना तुमच्याविषयी सांगेल. आता माझ्या मुलीचा वापर तुम्ही माझ्या विरुद्ध नाही करू शकत. मी तुम्हाला माझ्यासारखे दुसऱ्याचे जीवन खराब नाही करू देणार, मी त्यांना बोलली. माझ्या विरुद्ध जाशील, असे बोलून सचिनच्या आईने माझे डोके पकडले आणि ती माझे डोके भिंतीवर आदळू लागली.
आणि यातच माझा मृत्यू झाला, मोनाली बोलली. मोनालीचे हे बोलणे ऐकून दिव्याला धक्काच बसला. दिव्या हे ऐकून खाली फ्लॅटमध्ये जाऊ लागली. दिव्या थांब, माझे बोलणे ऐकून घे. मी तर फक्त एक प्रेम आहे, पण खाली प्रत्यक्ष राक्षस आहेत, विनंती करत बोलली ती. दिव्या घाबरत थांबली. दिव्या, तुझे अहित नाही करायचे. तू जे लाल रंगाचा डायमंड असलेली रिंग घालते ना, ती माझी होती. माझ्या मुंबईत असणाऱ्या आत्याने मला लग्नात दिली होती. ती मी नेहमी घालून ठेवायची. मला भिंतीवर आदळून मारल्यानंतर माझ्या सासूने माझे बोटं तोडून ती रिंग काढून घेतली. तीच रिंग सचिनने तुला प्रपोज करताना दिली. त्या रिंगमुळेच मी तुला दिसायची. ती लाल रंगाची साडीमध्ये दिसणारी स्त्री मीच होती. मी तुला सचिनशी लग्न करू नको म्हणून मॅरेज हॉलमध्ये बजावले होते. तू ऐकले नाही म्हणून मी तुझ्या स्वप्नात येऊन तुला घाबरत होते, जेणेकरून तुला पागल समजून सचिन तुझ्याशी लग्न करणार नाही असे मला वाटले. पण तू सचिनशीच लग्न केले. आता तू लवकरात लवकर इथून पळून जा, असे बोलून मोनाली तिच्या मुलीला घेऊन गायब झाली. दिव्याला सचिन आणि त्यांच्या कुटुंबाचा राग येत होता. ती खाली रूममध्ये आली. तिला सचिनचा मोबाईल डायनिंग टेबलवर ठेवलेला दिसला. तिने तो उचलला आणि तिने पोलीस स्टेशनला फोन लावला. बँगलोरमध्ये असल्यामुळे फोनवरील पोलीस कानडी भाषेत बोलत होते. ती इंग्रजीमध्ये संवाद साधणार इतक्यातच सचिनने मागून तिच्याकडून मोबाईल हिरावून घेतला. पोलिसांकडे जाशील असे बोलून सचिनने तिचा गळा पकडला. हो, मी तुला घाबरणार नाही. तुमचे सत्य समोर आणेल, दिव्या न घाबरता सचिनला बोलली. सचिनने तिला लोटून दिले आणि आपला बेल्ट काढला. दिव्या घाबरत किचनमध्ये शिरली, पण किचनला दारच नव्हते. सचिनने मोनालीला त्यावेळेसचे ते दार तोडले होते. आता दिव्या फसली होती. सचिन तिच्या जवळ आला आणि तिचे डोके पकडून भिंतीला आदळू लागला. इतक्यात मोनाली प्रकट झाली. मृत सोनालीला प्रत्यक्षात बघून सचिन घाबरला. ही संधी साधून दिव्या फ्लॅटमधून बाहेर पडली. त्या बिल्डिंगच्या चौकीदाराला चकवून तिने पोलीस स्टेशन गाठले. ती पोलिसांना घेऊन सचिनच्या फ्लॅटमध्ये आली. इन्स्पेक्टर एक मराठी माणूस होता. इन्स्पेक्टर साहेब, या माणसाने आपल्या पहिल्या पत्नी मोनालीचा खून केला आहे. दिव्या इन्स्पेक्टरला म्हणाली. नाही साहेब, या मुलीला मानसिक आजार आहे. ही पहा तिची फाईल. आणि माझी पहिली सून हरवली आहे. ही पहा तिची हरवण्याची तक्रारीची प्रत. दिव्याच्या सासूने इन्स्पेक्टरला कागदपत्रे दाखवली. मॅडम, मोनालीचे मृत शरीर मिळाल्याशिवाय आम्ही तिला मृत मानू शकत नाही. ती आमच्यासाठी आज पण हरवलेली आहे. इन्स्पेक्टर आपली हतबलता व्यक्त करत बोलला. दिव्या, तू आता जा. तुला आम्ही नंतर बघून घेऊ, सचिन तिला हसत बोलला. दिव्या इन्स्पेक्टरसोबत बाहेर जाण्यास निघाली. इतक्यात तिला काहीतरी आठवले. मोनालीला मारून तिला तिच्या मुलीसोबत सचिनने किचनच्या भिंतीमध्ये गाडले होते. म्हणून मोनालीने काही काम पडले की भिंतीला ठोक असे दिव्याला सांगितले होते. ती भिंत तोडून मोनाली इन्स्पेक्टरला सापडली. त्याने सचिन व त्यांच्या कुटुंबाला अटक केली. खोटे बोलून लग्न केल्यामुळे सचिनसोबतचे दिव्याचे लग्न कोर्टाने अमान्य केले. दिव्या आता पुण्यामध्ये काम करू लागली. एके दिवशी रस्त्याने कंपनीला जात असताना तिला यशवंत दिसला. त्याला बघून दिव्या तेथून वेगाने जाऊ लागली. यशवंतने तिला थांबवले. थांब दिव्या, मी तुला सोडून गेलो नव्हतो. तुझ्या भावाला तुझ्या आणि माझ्याविषयी माहीत पडले होते. त्याने अखेरच्या पेपरच्या एका दिवस आधी मला पकडून मारले होते आणि तुझ्यापासून दूर राहण्यास सांगितले. मी परत आलो होतो, पण तुझे लग्न ठरले होते. यशवंत दिव्याला बोलला. तर तू आता कसे आलास? तुला कोणी सांगितलं माझ्याविषयी? माझा पत्ता तुला कसा भेटला? दिव्याने यशवंतला विचारले. मला त्या स्त्रीने सांगितले तुझ्याविषयी. तुझा पत्ता पण तिनेच दिला. यशवंतने रस्त्याच्या पलीकडे बोट एका स्त्रीकडे दाखवले. ती मोनाली होती. दिव्याने यशवंतचा हात पकडला आणि दुरूनच मोनालीचे आभार मानले. अखेर तीच तर होती तिची सखी, अनोळखी सखी. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आजची ही कथा? जर कथा आवडत असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच कथेला लाईक आणि शेअर करा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील.
पुन्हा भेटूया अशीच एक नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.